नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण व सामान्य ज्ञानमधून काही उपयुक्त प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत. चला तर सुरू करूया. केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? गुजरात हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र विदर्भ या विभागात आहे. पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम महर्षी कर्वे यांनी सुरू केले. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोयना ही नदी पश्चिम वाहिनी नाही. भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? बॉम्बे योजना या योजनेमध्ये करण्यात आली होती. पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख गट विकास अधिकारी असतात. गिरणी कामगार संघाची स्थापना कोणत्या साली झाली? गिरणी कामगार संघाची स्थापना 1928 या साली झाली. आझाद हिंद सरकारच्या पराक्रमाने भारून जाऊन सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी कोणी दिली? नेताजी ही पदवी जनतेने दिली. करा किंवा मरा, करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला? हा संदेश महात्मा गांधीजी यांनी दिला. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वनस्पतीचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो? खालीलपैकी जट्रोफा व करंज या वनस्पतीचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो. टिंबटिंबा हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा केला जाईल याची सरकारने अधिसूचना जारी केली आहे. 23 ऑगस्ट हा दिवस अवकाश दिवस म्हणून साजरा केला जाईल याची सरकारने अधिसूचना जारी केली आहे. नमामि गंगे कार्यक्रम या एकीकृत संवर्धन मिशनला केंद्र सरकारने कोणत्या वर्षी फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून मंजुरी दिली? 2014 या साली फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून मंजुरी दिली. पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान सस्तन प्राणी कोणता आहे? पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान सस्तन प्राणी आहे डॉल्फिन. मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? मायक्रोबायोलॉजी म्हणजेच उघड्या डोळ्यांना न दिसणाऱ्या जीवांचा अभ्यास. कोणते पेशी अंगके सुसायडल बॅग्स ऑफ अ सेल म्हणून ओळखले जाते? लयकारिका ही पेशी अंगके सुसायडल बॅग्स ऑफ अ सेल म्हणून ओळखले जाते. जगातील प्रथमच मिथेनवर उडणारे रॉकेट कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? जगातील प्रथमच मिथेनवर उडणारे रॉकेट चीन या देशाने लॉन्च केले आहे. महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2000 आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? दक्षिण आफ्रिका या देशात करण्यात आले होते. 2023 मध्ये सरकारविरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वास ठराव हा स्वातंत्र्यानंतरचा कितवा अविश्वास ठराव आहे? स्वातंत्र्यानंतरचा 28वा अविश्वास ठराव आहे. महाराष्ट्राचे राज्यगीत गर्जा महाराष्ट्र माझा त्याची अंमलबजावणी कधीपासून करण्यात? त्याची अंमलबजावणी 19 फेब्रुवारी 2023 पासून करण्यात आली. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते? राज्यपाल यांच्याकडून दिली जाते. 2047 पर्यंत किती मेगापोर्ट विकसित करण्याचे लक्ष्य भारत सरकारने ठेवले आहे? 2047 पर्यंत 6 मेगापोर्ट विकसित करण्याचे लक्ष्य भारत सरकारने ठेवले आहे.
आनंदी देशाच्या क्रमवारीत खालीलपैकी कोणता देश सलग 7व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे? फिनलँड हा देश सलग 7व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. 6व्या खेलो इंडिया गेम्समध्ये खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे? 6व्या खेलो इंडिया गेम्समध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले. खाली काही शब्द दिले आहेत, त्यापैकी एक शब्द निश्चितरित्या शुद्ध आहे. शुद्ध शब्द असणारा पर्याय निवडून त्याचे उत्तर सांगा. योग्य उत्तर आहे भागीदारी. खाली काही शब्द दिले आहेत, त्यापैकी एक शब्द निश्चितरित्या शुद्ध आहे. पर्यायातून हा शब्द ओळखायचा आहे. योग्य पर्याय आहे वंचित. खाली काही शब्द दिले आहेत, त्यापैकी एक शब्द निश्चितरित्या शुद्ध आहे. शुद्ध असलेला शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. शुद्ध असलेला शब्द आहे उमाळा. पुढील प्रश्नामध्ये काही शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील समानार्थाच्या दृष्टीने कोणती जोडी बरोबर आहे ते ओळखा. योग्य जोडी आहे नक्षत्र तारा. पुढे एक वाक्य दिले आहे. त्या वाक्याचा अर्थ न बदलता वाक्याचे रूप होकारार्थी करा आणि पर्यायातून योग्य पर्यायाची निवड करा. योग्य पर्याय आहे सर्वांनी शांत बसा. गाडगे महाराजांनी कोणती विठ्ठल भक्ती मानली? गाडगे महाराजांनी रंजल्या गांजल्यांची सेवा करणे हीच विठ्ठल भक्ती मानली. गरिबीचे मूळ कशात आहे असे गाडगे बाबा म्हणतात? गरिबीचे मूळ वरील सर्व म्हणजेच व्यसन, गलिच्छपणा, अज्ञान ह्याच्यात आहे असे गाडगे बाबा म्हणतात. पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही? पुढीलपैकी शाळा हा शब्द नपुंसकलिंगी नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची या म्हणीचा अर्थ सांगा. या म्हणीचा योग्य अर्थ आहे बँक गुप्त ठेवणेच फायद्याचे असते. सिंहावलोकन म्हणजे काय? सिंहावलोकन म्हणजेच मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.